झालेलं नाही आहे अजून तरी. कोणी कोणाला भेटणं काही पाप आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे एखादी भेट झाली म्हणजे एकत्र झाले अशातला असं समजणं चुकीचं आहे असं मला तरी वाटतं सध्याच्याकडे. श्रीकांत शिंदे म्हणजे तुमचा पाठिंबा आहे आम्हाला. टीडीएमसीला आलेत आणि त्यांनी पाठिंबा जाहीर केला. श्रीकांत शिंदेनी पण म्हणलं. कोणी केला पाठिंबा जाहीर? जे दोन नगरसेवक जे होते हे पहा, नगरसेवकांनी पक्षाच्या विरोधात एखादी गोष्ट करणं ही तर चुकीची आहे, पक्षांतर बंदी कायद्याच्या विरोधात आहे. परंतु आपण जे सांगताय कोणत्या पक्षाने वगैरे अशा पद्धतीनं कोणती भूमिका अजून जाहीर केलेली नाही आणि त्याच्यामुळं आपण याविषयी मत व्यक्त करणं हे घाईचं ठरेल असं मला वाटतं. श्रीकांत शिंदेनी मान्य केलंय की मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिलाय तसं माध्यमात पण बोलले. श्रीकांत शिंदे बोलले तसं मनसेने बोलल्यावर आपण पाठिंबा दिला असं समजायला. आता मी सांगतो की आम्हाला सगळ्यांचा पाठिंबा आहे म्हणून काय पाठिंबा मिळाला असं त्याचा अर्थ थोडी होत असतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस मनसे असं स्वतःकडून बोलेल त्यावेळेस त्या पाठिंब्याला अर्थ आहे. श्रीकांत शिंदे तर कोणाचाही पाठिंबा घेईल त्याला काय. परंतु मनसेने पाठिंबा दिल्यानंतर भाजपला कुठेतरी दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. भारतीय जनता पार्टीला तर सगळ्या ठिकाणी दूर ठेवलंच पाहिजे 100%. परंतु एकीकडे भाजप शिवसेना मुंबईमध्ये एकत्र असताना तिथे मनसेने शिवसेना त्यांच्या विरोधात लढली आणि दुसरीकडे शिंदे सेना आणि मनसे एकत्र येत आहे. तेव्हा प्रत्येक शहराचं इक्वेशन किंवा गणित, राजकीय गणित वेगवेगळे आहेत. प्रत्येक शहराची राजकीय परिस्थितीसुद्धा वेगवेगळी आहे. नेतृत्वसुद्धा त्यांची वेगवेगळी स्पर्धा आहे. या धर्तीवर सगळ्या पक्षाचं नेतृत्व तशा पद्धतीनं निर्णय घेत असतं. त्यामुळे असं समजण्याचं गरज नाही की या ठिकाणी आता जसं भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट मुंबईमध्ये एकत्र लढला त्या शिंदे गटाचा टांगापलटी करायचं भारतीय जनता पार्टी नवी मुंबईत बोलली. त्याच्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक शहराचे वेगवेगळे चित्र आहेत, वेगवेगळे गणितं आहेत. पण दादा, मनसे तुमच्यासोबत निवडणुकीत लढली, आता सोबत ते शिंदेच्या जातात, असं कुठंही झालेलं नाही आणि मला नाही वाटत असं काही होईल. राजकारणात काही असं मी म्हणणार नाही, या बाबतीत तरी होणार नाही असं मला वाटतं. तर ते शिंदेचा महापौर होणार आहे, मनसेचा उपमहापौर होणार आहे. श्रीकांत शिंदेचा हे पण ज्या दिवशी मनसे स्वतःहून बोलेल त्या दिवशी त्या क्षणाला त्या विषयाला अर्थ आहे. बाकी मी आत्ता म्हणतो आमचा महापौर होईल, आमचा उपमहापौर होईल, आमचा चेअरमन होईल, या बोलण्याला काही शेंडा ना बुडूक. युवा क्रीडेच्या संदर्भात तुम्ही एक ट्विट केलं होतं, ते नेमकं काय? तुम्हीच बघा की तिथं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला सूचक, अनुमोदक MIM आणि काँग्रेस आहे. आता हेच लोक भारतीय जनता पार्टी MIMला नाव ठेवते आणि बाकीचे पक्ष वेगवेगळ्या पक्षाला नाव ठेवतात. प्रत्यक्षात या नगरपालिकेमध्ये जर बघितलं, हिवरखेडा ठिकाणी बघितलं तर अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सूचक आणि अनुमोदक MIM आणि काँग्रेस आहे. तर आता मला असं वाटतं अशा पद्धतीने सगळे गणितं चालू आहे. वेगवेगळ्या विरोधी पक्षाला बाकीच्यांना टीका केली जाते, परंतु प्रत्यक्षात स्थिती स्वतःच्या पक्षाची अशी आहे हे तितकंच खरं. 53 नगरसेवकांनी या सगळ्या प्रकरणात गट स्थापन करण्यासाठी आले आणि मनसेचे 5 देखील आले असं श्रीकांत शिंदे म्हणतात. गट हा ज्याच्या त्याचा पक्षाचं स्थापन करावा लागतो. आता मला असं वाटतं त्याची मुदत 30 दिवसाची असते माझ्या माहितीप्रमाणे. त्यामुळं जर अशा पद्धतीनं फोडाफोडीचं राजकारण शिंदेची संघटना म्हणता येईल का टोळी म्हणता येईल ती करत असाल तर ते चुकीचं आहे. भाजपकडून पक्ष संपवण्याचा डाव आहे. भाजपने आधी ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न केला, आता शिंदेना संपवत आहे असं संजय जाधव म्हणाले. हे तर सत्यच आहे. एकंदर चित्र जे आता दिसतंय, उद्धवजी जे भूमिका मांडत होते ती भूमिका सत्य आहे. आता जे आमच्यातून गेलेल्या गद्दारांना हे लक्षात येऊ लागलेलं आहे. मुंबईच्या महापौरपदासाठी एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी सुरू आहे. 2 दिवसात दिल्लीत ते धडकणार असं समजतं. मला असं वाटतं कुठेही गेल्याने काय होणार आहे, शेवटी संख्या महत्त्वाची असते आणि त्याच्यामुळे जी संख्या आहे त्याच्यात स्पष्टपणे दिसतं की भारतीय जनता पार्टीची शिंदेंच्या गटापेक्षा फार मोठी संख्या आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीच्या युतीच्या संदर्भात कुठे कुठे काय परिस्थिती आहे, इथे काय संभाजीनगरमध्ये? संभाजीनगरात आम्ही
टेंटेटिव्ह महाविकास आघाडी झालेली आहे. ज्या 63 जागा आहेत त्याच्यापैकी 55 जागेवर आमचं एकमत झालेलं आहे. तर शिवसेना 28-29 जागा लढते, आणखी वाढतील. काँग्रेस 18-19 जागेवर लढते, वंचित 5-6 जागेवर लढते आणि राष्ट्रवादी 4-5 जागेवर लढते. अशा पद्धतीनं झाले. फक्त 8 जागेवर आमचा काही निर्णय झालेला नाही, विशेषतः काँग्रेस आणि शिवसेनेचा. तो जर झाला, आता शिवसेनेचं त्या एका तालुक्याचं आमचं बाकी आहे, त्या तालुक्याचं जर झालं तर मला असं वाटतं युती सुरळीत होईल. परंतु आत्ताच्या घडीला एखाद्या तालुक्याची झाली नाही म्हणून बाकीच्या तालुक्याची होऊ नये अशी भूमिका आम्ही घेतली आणि संभाजीनगरात 9 तालुक्यापैकी 8 तालुक्यात आमची महाविकास आघाडी पूर्णपणे झालेली. मुंबईत महायुतीत सेना भाजपमध्ये वाद पेटलेला आहे. समाधान सरवणकर विरोधात भाजप आक्रमक झालं आहे. त्यांनी एक खोटा मेसेज तयार करून व्हायरल केला आहे आणि या सगळ्या प्रकरणात आता सायबरमध्ये देखील तक्रार करण्यात येणार. महापौर व्हायच्या आधीच वाद. हे तर आणखी अजून दगड डोक्याने एकमेकाच्या डोक्यात घालायचे बाकी आहेत. तीही वेळ लवकरच येईल असं मला वाटतं. संभाजीनगर बॅनर लागले, तर बॅनरमध्ये असं लिहिलंय, ज्यांनी ठाकरेंसोबत गद्दारी केली तर जनता कधीच सोडणार नाही, एक शून्य गणसोडीकर, अशा प्रकारचे बॅनर आहे. सत्य आहे. गद्दारी हे बऱ्याच ठिकाणी जे काही गद्दार गेले होते यांना जनतेनं पराभूत केलेलं आहे. एक अर्धा उरला असेल तर त्याचंसुद्धा जनतेत स्थान राहिलेलं नाही आणि म्हणून हे बॅनर एक बोलकं आहे. गद्दारी विशेषतः शिवसेनेशी किंवा ठाकरेंशी ज्यांनी केली त्याला ती महागात पडलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती एकमत झालंय. शिंदे गट 25 तर भाजप 27 जागा लढवणार आहेत. मात्र सिल्लोडमध्ये बघायचं झालं तर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. कालच्या बैठकीला 17,000च नव्हते. खरं तर त्यांच्या महायुतीचं स्वागत आहे. एकत्रित ते लढत आहेत. महाआघाडीसुद्धा आमची, महाविकास आघाडीसुद्धा आमची झालेली आहे. परंतु पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं मंत्र्यांना रस्त्यावर धारेवर धरलं हे तुम्ही बघता. जो पक्ष साधन संस्कृती सुचितेच्या गोष्टी करतो त्या पक्षाच्या नेतृत्वाचे कार्यकर्ते कसे हाल करतात हे संभाजीनगरात जसं महापालिकेला दिसलं तसं जिल्हा परिषदेला सुद्धा दिसलं. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर रणवीर छत्रपती संभाजीजी राजेश्वर प्रतिष्ठाननं काल राडा घातला, गोंधळ घातला. त्यांचं असं मत आहे की ईव्हीएमवर बंदी आणण्यात यावी, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात. हे तर व्हावं. जसं कर्नाटक सरकारने परवाच्या दिवशी निर्णय घेतलेला आहे कर्नाटकाच्या निवडणूक आयोगाने, तसाच निर्णय महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने सुद्धा घेतला पाहिजे. हळूहळू भारताच्या निवडणूक आयोगाने तो घ्यावा अशा प्रकारची जनतेची अपेक्षा आहे. कारण EVMवर मतदान होत असताना ते संशयास्पद सगळ्यांना वाटतं. मी मतदान कोणाला केलं, काय केलं हे मलाच कळत नाही आणि म्हणून ही भूमिका जनतेची पण आहे की हे निवडणूक EVMवर न होता बॅलेटवर व्हावी. नाना पटोलेंनी एक मोठा दावा केला आहे की महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड होणार आहे आणि येत्या आठवड्यात भाजपच अजित पवार आणि एकनाथ शिंदेचा गेम करणार आहे. करणारे काय चालूच आहे त्यांचा, होत आलेला आहे, आता शेवटच्या टप्प्यात येते.